कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरात धक्कादायक प्रकार घडलाय। अर्णव खैरे नावाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। मुलुंड इथे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागला आणि त्यावरून हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाला। या वादातून 4 ते 5 जणांनी अर्णव खैरे याला बेदम मारहाण केली होती आणि या मारहाणीनंतर मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मयत अर्णव खैरे याचे वडील जितेंद्र खैरे यांनी आरोप केलेले आहेत। कोळसेवाडी पोलिसांनी सध्या तपास सुरू केलेला आहे। अर्णव खैरे नावाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे। मुलुंडला कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये धक्का लागला, त्यानंतर मराठी हिंदी भाषेवरून वाद सुरू झाला आणि अर्णव खैरे याला बेदम मारहाण करण्यात आली होती। मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला। सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुक्की लागत होती। तर समोर त्याचा एक हिंदी भाषिक होता। आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो यूपीचाच होता की कुठला होता। तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राहणीमानावरून, म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय, म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है। तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते काय। आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का। आणि मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का। हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं, मी खूप घाबरलो होतो, म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं। तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।